वृंदा ते सगळं पेन रायटिंग पॅड वगैरे घेतलंस ते बुक कुठलं तुझं ते लॉगबुक ते पण आहे माझ्याकडे. घेतलं घेतलं का एंट्रीचं? हो घेतलं हॉल घेतलं. तिकीट घेतलंस ना. मी एक काम करतो, मी रिक्षा पाठवतो म्हणजे लवकर. नाही नाही प्रसाद, तेवढा वेळ नाही आपल्याकडे. मी बाईकवर सोडतो पटकन. अरे चालेल ना, बाईकवर सोडू दे ना त्याला, म्हणजे पटकन पोहोचेल ती. हो. हा चल लवकर, चल 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 चल. आई आलोच मी. ही तुमची ठरलेली दक्षिणा आणि पूजा लांबवलीत ना म्हणून हे जास्तीचे. फक्त जीभ लांब करून बाहेर कुठेही बोलायचं नाही. हे सगळं जे आहे ते उद्या घरी पोचतो होईल. लवकर निघ, आणि लवकर निघ. टेन्शन घेऊ नकोस आणि ऑल द बेस्ट. अरे सारे चल चल चल. जा, लवकर लवकर लवकर. नीट लिगा. मंगलाताई, वृंदा परीक्षेत गेली गो. हरीश तिका स्कूटरवरून सोडून गेलो हा. चला, म्हणजे आता वृंदा सुखरूप पेपरला जाईल. देवा तिला आता पेपर मात्र नीट जाऊ दे. तुझा आशीर्वाद असू दे तिच्यावर. तुला पण तुझ्या बाबांसारखंच वाटतंय का रे, की मी मुद्दाम पूजेचा घाट घातला आणि वृंदाला मुद्दाम परीक्षेसाठी उशीर होईल असं बघितलं? तुझ्याशी बोलते ना रे मी. हा, उत्तर नाही देत आहे. अगं मी असं काही म्हणालोय का पण तुला? नाही म्हटलं काहीच नाहीयेस, पण रागाने बघतोयस ना माझ्याकडे. रागाने बोललास ना हे वाक्य आत्ता. हे बघा, मी रागावलो वगैरे काही नाहीये. अगं मला वृंदाची जास्ती काळजी वाटते. एकतर पूजेमुळे तिला उशीर झालाय, आता तिकडे परीक्षेला बसायला मिळालं म्हणजे झालं. परीक्षेला पोचायला 1 तासभर उशीर झाला, पण लकीली पेपरला बसू दिलं त्यांनी तिला. अरे वृंदाची वर्षभराची मेहनत वाया गेली असती, ती तुझ्यामुळे वाचली केवळ. नाही तर वर्ष फुकट गेलं असतं रे तिचं. काय झालं हरीश? वृंदाला बसू दिलं ना परीक्षेला? सत्यनारायणाचा आशीर्वाद मिळाला म्हणून वेळेवर पोचली ती परीक्षेला. हो ना कांता काकू? अगदी बरोबर बोललास रे हरीश. मी जाईन वृंदाला आणायला. अरे खरं तर मी तुला तेच सांगणार होतो की तुलाच जावं लागेल म्हणून. माझी बाईक पंक्चर आहे ना. पण वेळेवर जा नक्की. आणि एक सांगू, सांग ना. प्लीज रागवू नकोस. वृंदाची परीक्षा होईपर्यंत पूजा वगैरे ठेवू नका रे घरात. हे बघ, ती वेळेवर परीक्षेला पोचेल ही तुझी जबाबदारी. नक्की. ह्या वृंदाच्या पेपरच्या नादात ना सगळी कामं तशीच राहिलीत सकाळपासून. स्वयंपाक सुद्धा राहिलाय. मी असं करते, आज भरली वांगी करते. वृंदाला भरली वांगी एवढी आवडतात ना, की बघितली की तिच्या अभ्यासाचा ताण सगळा निघून जाईल. मी आलेच. वृंदाचं लग्न झालंय आता. ती आता त्या घरात राहते, तिच्या सासरी. मी कालपर्यंत काही बोलले नाही, कारण ती कालपर्यंत वृंदा काकडे होती, पण ती आज वृंदा चोरगे झालीये. या कांता चोरगेची सून आहे, तेव्हा अंतर राखायचं. वृंदा अल्लड आहे रे, त्या काही कळत नाही. पण मी दूधकुळी नाहीये ना. पुरुषाच्या नजरेत काय आहे ते एका क्षणात ओळखते ही कांता चोरगे. तिला तुझ्या फटफटीवर मागे काय बसवलंस, मग तिचा हात काय तुझ्या खांद्यावर होता. नाही, यात तिला काहीच गैर वाटणार नाही रे. साधी आहे बिचारी. पण तुला अक्कल दिली आहे ना देवाने, तेव्हा अंतर राखायचं. हा, आणि हे जे आता काही सांगितलं ना ते सगळं नीट लक्षात ठेवायचं. एक गोष्ट लक्षात ठेवून विसरायची नाही. मी कांता चोरगे. तुला तुझी जागा दाखवायला 1 मिनिट पुरे.